गुंतवणुकीच्या या प्रकाराला जगातील 8वं आश्चर्य म्हणलेलं आहे. तुम्ही महिन्याला 5,000 रुपये गुंतवा आणि भविष्यात 1 कोटी रुपये मिळवा, असं तुम्ही ऐकलं असेल. पण हे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे. याचं कारण आहे चक्रवाढ व्याज. महान शास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितलेलं आहे की चक्रवाढ व्याज म्हणजे जगातील 8वं आश्चर्य. चक्रवाढ व्याज नक्की काम कसं करतं? तर तुम्ही जे पैसे गुंतवता त्याच्यावर जे व्याज मिळतं त्यावर पुन्हा व्याज मिळणं म्हणजेच चक्रवाढ व्याज. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, चक्रवाढ व्याज ज्याला समजतं तो ते कमवतो आणि ज्याला समजत नाही तो ते भरतो. म्हणजेच गुंतवणुकीमध्ये चक्रवाढ व्याज तुमचा मित्र आहे तर कर्जामध्ये तोच तुमचा शत्रू आहे. आता आपण एक उदाहरण पाहूया. जर तुम्ही दरमहा 5,000 रुपये गुंतवले आणि 25 वर्षामध्ये त्याला चक्रवाढ व्याजाने 12% इतके व्याज मिळाले, तर 25 वर्षामध्ये तुम्ही 15 लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे. पण तुमचं 25 वर्षानंतरचं जे व्हॅल्युएशन होईल ते जवळपास 1 कोटी रुपये असेल. ही जादू नाही आहे, ही आहे वेळेची आणि चक्रवाढ व्याजाची शक्ती. तुम्हाला चक्रवाढ व्याज कुठे कुठे फायदा करून देऊ शकतं? तर म्युच्युअल फंड, प्रोव्हिडंट फंड, नॅशनल पेन्शन सिस्टीम. पण हेच चक्रवाढ व्याज तुमच्यासाठी दुश्मन बनून येईल. क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज आणि अनावश्यक EMI. इथे चक्रवाढ व्याज तुमच्या विरुद्ध काम करतं. म्हणूनच मित्रहो, लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करा. त्या गुंतवणुकीला वेळ द्या आणि चक्रवाढ व्याजाला आपले काम करून द्या. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही 3 वर्षाच्या पुढेही गुंतवणूक करत असाल आणि त्या गुंतवणुकीला जर चक्रवाढ व्याज नसेल तर ती गुंतवणूक तुम्हाला कमी परतावा मिळवून देईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि बचत मंत्राच्या आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.